जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। अंबरनाथ तालुक्यातील नारहेन गावात एक धक्कादायक घटना घडली। रस्त्याने पायी जाणाऱ्या महिलेच्या डोळ्यात मिरची पावडर फेकून सोन्याची गंठण हिसकावून चोर फरार झाले। हिलाइन पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीला 24 तासाच्या आत अटक केली। उर्वरित एका आरोपीचा शोध पोलीस घेत आहे। 20 फेब्रुवारीच्या दिवशी विठा पाटील या काही कामानिमित्त जुनी पाण्याची टाकी जवळ पायी जात होत्या। यावेळी एक बाईक स्वार तरुणाने विठा पाटील यांच्या डोळ्यात मिरची पावडर फेकून गळ्यातील 6 तोळे मंगळसूत्र हिसकावून नेण्याचा प्रयत्न केला, परंतु विठा पाटील यांनी प्रत्युत्तर दिल्याने अवघे 3 तोळे सोनं त्यांच्या हाती लागले आहे। या घटनेनंतर हिलाइन पोलिसांनी तत्काळ सीसीटीव्ही फुटेज आणि पोलीस पाटलांच्या मदतीने गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली। यातील मुख्य आरोपी आकाश पाटील याला अटक करण्यात आली, तर उर्वरित आणखी एका आरोपीचा शोध पोलीस घेत आहे। या गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप शिवले यांच्या मार्गदर्शनाखाली संग्राम मालकर हे करत आहेत। जेवण केलं ना, मी एकटीच निघालो, शाळेजवळ आलो। तिकून आमच्या घरी आलो तर तिथे थोडा अंधार होता, गावाचे समोर घरा होती, तिथं अंधार होता। मग तिकून तो पोरगा धावत आला, माझ्या अंगावर काहीतरी उरवला तर माझं डोलं झोंबायला लागलं, मी खाली पडल्याबरोबर आता माझं त्यांनी गंटन नेली काढून बघतो तर माझी गंटन काही ना घाल्यान। तेव्हा मग मी धावा बरं माझे गंटन नेली कोणी काढून। मग तिथे सगळी जमा झाली रोडवर आडो, असा 11चा 12चा टाइम झाला। मग सगळ्या विचार केला आपण पोलीस स्टेशनला चला। पोलीस स्टेशनला गेले ना, मग संग्राम मार्कर याही आमचे केस गुन्हे करून तक्रार घेतली। 24 तासामध्ये त्याला पकडलाय। याला जो माझा सोना घेऊन गेलेला त्याला त्याही पकडला तेवढ्या। मग त्याही खूप प्रयत्न केला, त्यांचा आम्ही आभार मानतो मालकर साहेबांचा। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।